ए पोरा उठ की आरस. काय सकाळ सकाळ मोबाईल बघत बसलाय. हा? काय नाही आई ते फोन करत होतो मित्राला. आणि जा आपला महादेवाचा वार पण चांगला आहे सकाळचा. जा आपला पाय पडून ये. हा? बर बर. आईच्या मनात काय भरले महादेवाला जाऊन येतो. आईनं तर सकाळ सकाळ काय माझ्या मागे लावलंय काय माहित. महादेवाला जा, आज सोमवार आहे. जातो. आईनं त्यात आणि डबा पण दिलाय. जातो आता नाग्यापाशी जाऊन बसतो. अचानक काय झालंय मम्मीला काय कळ ना. किती दिवस झालं मनात इच्छा आहे महादेवाला जायची. आज मी जाणार म्हणजे जाणारच. आज काय कोणाचं ऐकणारच. तनीला तर काय वेळ नाही बाई माझ्यासाठी. पण माझ्या मनात लय दिवस आहे महादेवाला जायचं. मी जाणार म्हणजे जाणारच. एकटी का होईना पण आज जाणार. कसली दगडी बुटरी ग बाई. बाई हाताला पण किती खडं रुतलं ग बाई. चप्पल पण फुटली नव्हती. अवघडच आहे. आता काय करायचं? आईला मुलगी कोण दिसती या. आणि ती पण आणू आणि पायी चपलेत नसताना. आईला बघतोच जरा. कुठे चाललाय? चालले काय? हो का? हो. चला येत आहे का? सोडतो मी तुम्हाला. कुठे चाललाय? चाललंय इकडं महादेवाच्या मंदिर. हो का? हो. बर. कुठल्या महादेवाला चाललाय? ते माहित नाही. इथं एक मंदिर आहे महादेवाचं. तिथे चाललंय पाया पडे. हो का? हो. मी पण चाललोय महादेवाला. येत आहे का मग? जाऊ संगच आपण दोघं. चालेल. चालेल ना? हो. चालतंय. काय प्रॉब्लेम नसला तर जाऊ दोघं हे दर्शन करू. हो. महादेवाचे मंदिर जायचं. हो. याच्या वेळेस पाहिलेलं तुम्ही बिना चप्पलीचं होतं त्याच्यामुळे म्हणतात चला चप्पल घेऊ. हो का? हा.
चला दर्शन घेऊ. मध्ये तेच म्हटलं तुम्हाला एकदम जुन्या काळामध्ये खूप वर्ष डोकरी पडा भलेना दया कर बाबा कर शिवशाम बाबा किती वर्ष बोलली म्हणजे काय तर सांगता येते. कसं वाटलं तुम्हाला म्हणजे मंदिर खूप छान आहे. हो ना. मन प्रसन्न झालं. मस्त मंदिर आहे. आज पण किती मोठा योगायोग आलाय ना. आज आपण दोघं दर्शन करायला आलोय. मला पण माझ्या मम्मी म्हणजे महादेवाला जा आणि नशीब तुम्ही वेळेत भेटला. तुम्ही इकडे यायचं तुमचं चाललेलं नाही डोक्यात. हा चाललेलं म्हणजे माहीत होतं हा त्यामुळे आले माहिती. पण तुम्हाला सांगू का भरपूर वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे बरं का. आज ही कला जी जपली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जपली आहे. वातावरण पण छान आहे ना. वातावरण मस्त आहे. किती भारी कला आहे ना. हो दोन दिवसापासून म्हणजे माणूस आल्यानंतर इथं प्रसन्न वाटलं पाहिजे. तसंही आज आपला योगायोग म्हणजे आज काय भारी वाटलं नाही त्या लोकेशन. हो मस्त वाटलं. पण आज जे आपण बघतोय ना ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना बघतोय. चला बसू आपण. चला आपण इथे बसूया. हो तुम्ही कसं काय इकडं. आज तो सकाळ सकाळ मी मोबाईल मध्ये बघत बसलेलो. मित्राचा कॉल येणार होता त्याचीच वाट बघत बसलेलो. तेवढ्यात मम्मी आली. मम्मी म्हणली की उठ ना जा महादेवाचं दर्शन करून म्हणून आलता इकडे. होय आणि तसं योगायोग असा आला की तुम्ही रोडनं दिसला मला चालता चालता. म्हणजे तुमच्या पायात चप्पल नव्हती. हो येताना चप्पल तुटली ना. हा का. मग तिथंच टाकून दिली. महादेवाची लय आवड आहे मला. मग मी आली तसेच मग निघून. लय भक्ती दिसते तुमच्यामध्ये. हो हा ना. हो तसंही माझ्या काही मनात नव्हतं पण तुम्ही दिसल्यामुळे मग मी म्हणलं चला त्या पण कुठेतरी चाललेलं दिसत्या. मग म्हणलं चला मी पण चाललेलोच महादेवाला. बरं देवाकडे काय मागितलं. मागितलेली गोष्ट सांगायची नसते. ते जाऊ द्या. तुम्ही काय मागितलं. जी माझ्यासोबत आता व्यक्ती आहे त्या आयुष्यभर सुखी राहावे हेच देवाकडे मागितलं. तुम्ही मला आवाजावर नाही बोलला तरी चालेल. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. लहान असले तर काय हो आदराने तर शेवटी बोललंच पाहिजे ना आपण एकामेकांना. पण माझी पण एक आठ आहे तुम्हाला. तुम्ही पण मला आरोतोर बोललं पाहिजे. हो चालेल ना. नक्की ना. हो सोनाली म्हणलं तर चालेल ना तुम्हाला. मला सूरज म्हणलं तरी चालेल काय प्रॉब्लेम. हा. तिथून पुढं कधीही आपण आवाजावर नाही बोलायचं. आरोतोर बोललं तरी चालेल. आज वातावरण खूप गोड वाटतंय. कसं काय. आज जी व्यक्ती माझ्यासोबत बसली ती व्यक्ती खूप गोड आहे. म्हणून तर मला वातावरण खूप गोड वाटतंय. हो का. तुम्हाला काय वाटतंय. मला नाही काय गोडबीड वाटत ते वातावरण. कसं काय हो. तसंच वाटलं पाहिलं ना हो किती भारी वातावरण आहे. मला खूप भूक लागली. जेवण करायचे. बरं चला आणलाय माझ्या आईनं डबा दिलाय. करू आपण जेवण. ठीक आहे चालेल. चल. या.
लक्ष कुठे आहे तुमचं? माझ्या समोर एवढी व्यक्ती सुंदर बसली की माझं लक्षच मला समजणं कुठं आहे. कसं काय? हो, सुंदरच व्यक्ती तेवढी आहे. बरं, आज काय नाराज दिसते तू? हो, आज घरी उठल्याला एक म्हणजे मंदिरात यायचं होतं महादेवाला, पण येऊन देत नव्हते ना, त्यामुळे मूड ऑफ होता. मग याच ना कुणाला तर घेऊन. नाही ना, मम्मी गाडी घेऊन गेली, येऊनच देत नव्हते, पण आज सोमवार होता म्हणून मी आले एकटेच. आणि ते पण चालत. हो तेव्हा भरपूर भक्ती दिसते माझ्यावरती. हो, महादेवाला आज तुमच्यामुळे मला खूप छान मंदिराचं दर्शन झालं महादेवाचं. हो का? थँक्यू सो मच. आपल्या नात्यामध्ये नो थँक्यू नो सॉरी एवढं काय असतं. आज एखाद्या व्यक्तीसाठी केलं म्हणून काय असं काही मोठी गोष्ट नाही झाली काय एवढी. हो, तुमच्यामुळे खूप छान प्राचीन मंदिर बघायला भेटलं. हा ना, हो. चालायचं एवढं तेवढं. आज आपल्या नशिबात असलं तर काही चालू नाही. पुढचा विचार काय आहे तुमचा? हा का? मला एक तुला विचारायचं. काय विचारायचं? मला खूप आवडतेस तू. महादेवाच्या साक्षीनं तू माझी बायको होशील का? मला पण तो हळूहळू आवडायला लागलाय. खरंच का? मला तर वाटतं मी स्वप्नात आहे का रेल चाललंय तीच मला काही समजत ना. खरंच आहे हे. हो का? हो. कशी आवडायला लागले तुम्हाला? ज्या क्षणी पहिल्यांदा मी तुला पाहिलं त्यावेळेसच माझं प्रेम झालं. तुझी मला संपत्ती नको, काही नको, पण तुझं फक्त मला प्रेम पाहिजे आयुष्यात. हो देईल. आयुष्यभर तू साथ देशील तर मी आयुष्यभर तुला साथ देईन. हो देईन की तुम्हाला. मला तुझी कुठलीही गोष्ट लाईफ मधली धन दौलत कुठलीही नको, फक्त तूच पाहिजे. तुझी आयुष्यभर मला साथ पाहिजे. तुला कसं कळालं की मी महादेवाच्या मंदिरात दर्शनाला येणार आहे? मला नाही माहित, पण सगळा हा योगायोग महादेवाचाच असेल की आपली मंदिरामध्ये भेट व्हावी दोघांची. हो ना. असू द्यात, महादेवाची इच्छा होती की आपण दोघं एकत्र यावं. तू फक्त आयुष्यभर मला साथ दे. झोपले काय? चल निघूया. हो चल.